भावांनो, आपण बघू शकता आता नाही का आपण आता ब्लॉक तयार करण्याचा प्रयत्न आहे. आपला मानस आहे नाही का. आणि ब्लॉक तयार करत असताना आपल्याला एक मस्त सब्जेक्ट भेटला आहे की बाई ज्यावेळेस आपली गाडी हायवे बिवेला पंक्चर झाली, बाई या पंक्चर झाल्यानंतर आपली जे बाई इंडिकेटर लागते, ते इंडिकेटर जर तुम्हाला लावायचे नसते तर तुम्हाला बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल की पंक्चर झाल्यानंतर स्टेपनी कशी चेंज करतात, त्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. आणि स्टेपनी चेंज करण्यासाठी जर तुम्हाला काय लागत असेल तर त्यासाठी असा एक जीवाभावाचा मित्र पाहिजे जो संकटात कधी बी धावून येईन. रात्रीच्या 11 वाजता माझा भाऊ म्हणजे आज संकटात धावून आला आहे. भैया एक टाईम जर गाडी पंक्चर झाल्यानंतर एक टाईम स्टेपनी जरी नसली ना तरी चालतंय, फक्त जीवाभावाचा मित्र पाहिजे. भैया ते कुठनं बी काय बी करतंय. तसा माझा जीवाभावाचा मित्र आहे जे की तो आलेला आहे. आणि तुम्ही विचार करत असताना बा हे लेकरू 11 वाजलेत आणि इतकं कसं बा कष्ट करतंय, तर गाडीच त्याची असल्यामुळं त्याला करावंच लागणार आहे. त्यामुळे तो आपली करतोय. नाही तर तसा ह्यो माणूस लई भयानक माणूस आहे. लक्ष्मण भाऊच्या गाडीची आज पंक्चर झाली ती अचानक स्टेपनी, त्यामुळे आम्ही स्टेपनी लावतोय. तर अशी स्टेप असते नाही का स्टेपनी लावण्याची, तुमच्या लक्षात आली का? म्हणजे इकडं हे लावावं लागतं. हे काय असते खालचं जॉक म्हणतो त्याला जॉक. हा आपली सुरुवातीतून आहे बघा आपली सुरुवातीतून हे जॉक आहे. खाली इकडं असं जॉक लावायचा, नंतर टायरचे नट खोलायचे. ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, जे नट आहेत जॉक जे असतो ते जॉक नट खोलल्यावर लावायचा का आधीच लावायचा? पंक्चर काढून झालं ते असलं अगोदर लावायचं. अगोदर लावायचं ना, अगोदर जॉक लावायचा मग टायर नट खोलायची का? येस. एक प्रोसिजर बघा. प्रोसिजर मागची डिकी खोलायची, त्यातून स्टेपनी बाहेर काढायची, जॉक बाहेर काढायचा, जॉक लावायचा, मग नट खोलायची, मग स्टेपनी. तर बऱ्यापैकी 75% प्रोसेस झालेली आहे. भावा टायर आडवं लागतंय, उभं लागेल खालचं उभं लागतं. हा नाही, खालचे नट फिरवायचे राहिल्यामुळे तसं होतंय. झालंय कसं काय पंक्चर झाले रे? अरे बरं, हे टोल नाही टोल नाही भरला तरीही ही अशी प्रोसिजर होती. प्रोसिजर अतिशय सोपी आणि साधी, म्हणजे काय नाही का सिस्टमॅटिक. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि टेपण्या आवळून ठेवा. आपल्या कधी कुणाला स्टेपनी लागन सांगता येत नसते. आयुष्यामध्ये सुद्धा जीवन जगत असताना माणसाने अशी स्टेपनीसारख्या आयुष्यात आपला बी रोल नाही का, आपण म्हणतो ना प्लॅन बी, हा आयुष्यात या स्टेपनीसारखा असला पाहिजे. आता काही माणसं बघा, ते एक स्टेपनी खराब झाली किंवा टायर पंक्चर झालं तर सगळं जीवनाला नाही का दुःखी होऊन जातात. तसं दुःखी न होता स्टेपनी लावून परत ते जीवन त्याच जोशात, त्याच जोमात, त्याच उत्साहात चालू करायचं असतं. आणि हा संघर्ष न संपणारा लक्ष्मण भाऊच्या आयुष्यातला, पण त्याला एक मस्तपैकी एक वाट दाखवताना आणि मार्ग निघतो. लक्ष्मण भाऊ, किती राहिली प्रोसेस? 5% प्रोसेस राहिली. ऐक ना, टायर बसलं फिरतं एक नाही बघायला, एक चक्कर मारली होय काय बरं. चला, ही झाली प्रोसेस. ओके, इतक्या स्पीडने आवळायचं असते. स्टेपनी खाली खाली घ्या देवा, खाली घ्या खाली घ्या. जसं मी तुम्हाला बोललो होतो की भाई गाडी पंक्चर झाल्यावर स्टेपनी नसली तरी चालन, पण असा जीवाभावाचा मित्र पाहिजे जो की आमच्याकडे होता. त्यामुळं आमचं हे काम आणखीन सोपं झालं. नाही तूच घाण बोलला रे. एकच नाही झाली प्रोसेस झाली. आता सगळी टॅलेंट तुला बी घेऊ माझ्या कॅमेऱ्यात. टॅलेंट भाऊ हे असले बी काही जण पाहिजेत नाही का. एक आयुष्यात म्हणजे आपल्या कधीच मदतीला येत नाहीत, पण सल्ले देऊन फुकटचे चालले जात असतील. त्यासाठी असल्यांची पण एकदा
अशी गरज पाहिजे तसा आमचा टॅलेंट भाऊ. आणि ही आमची गँग जी की रातच्या 11 वाजता स्टेपनी बदलायला मदत करते. एका फोनवर आलेत भाऊ डायरेक्ट. असला लागतंय जीव भावा, असले कामवार रे मित्र. बाकीचं काय. ओके, मिशन कंप्लीट झाले. जग बाहेर. अरे वा, काय झालं लक्षा आवडले की आवडून झाले. लक्षात येतोय हातातलं काय काय जॉक. अशा माणसाला गरज माणसाला ना दे ठेवून दे दे ठेव. नाही ते कसं बसन. बस ते ठेवू. लाग ना थोडी मदत करू लाग ना भावाच्याला. म्हणलं होतं नाही ते टॅलेंट कशालाच हात लावत नसतो. ते बघ ना तो कसलं बघतोय घाण. थोडी मदत बिदत कर. भया एक्सपिरियन्स म्हणते त्याला. ह्यो पिकअपला बसतो का रे. पिकअपला कसला लागतो. माणसानुसार आणि गाडीनुसार साईज कसलं आहे तुम्हाला काय म्हणलं. असं वेळोवेळी असलं मार्गदर्शन करणार ना त्यो. आता शिकतं 11 वाजलेत, 12 वाजता बघा मार्गदर्शन कोणत्या लेवलला जाते. जसा वेळ होईल तसं मार्गदर्शन वाढत जाते त्याचं. ते या चाका लाव ना डेकोरेशन. काय नाही डेकोरेशन आहे ते फक्त. आत काय टाकतो उद्या डायरेक्ट पंक्चरला. आत ती ठेवून दे ना. परत सगळं उघडायचं, सगळं काढायचं. मेडिकलमध्ये राहून जायचं, दवाखान्यात राहून दे ना. हा लॉक हे वर बघ. हे वर काय टाकलं. चला इथं या ठिकाणी आपल्या गाडीचं बंद काय बोलते हे झालं. टायर चेंज झालं. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. आवडला असेल तर फॉलो करा.